आमच्याकडे आठवड्यातून एकदा दोनदा असं पाऊस पडला तर लगेच आमच्या आजी तेच काय 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 खाणार म्हणले की आम्ही म्हणायचं चटणी. नमस्ते, मी कल्पना. आजीनातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आज आपण कांद्याची चटणी हे सिंहगडावर पाहिलेली आहे किंवा हॉटेलमध्ये पण तोंडी लावायला ही चटणी देतात. पण ही चटणी खूप जुनी चटणी आहे, पारंपरिक पद्धतीची चटणी. माझी पणजी, आजी, नंतर आमची आई, आता मी पण माझ्या मुलीला ही चटणी आवडते. आता मुलीनंतर नात पण खाते. ही जवळजवळ 5-6 पिढ्याची चटणी आहे. तर ही कशी बनवायची ते दाखवते. एकत्र कुटुंब असल्यामुळं मुलं खूप होती आमची, 20 ते 25 भावंडं होतो आम्ही. तर आमची आजी काय करायची, खूप मोठा कांदा घ्यायची आणि थाळ्यामध्ये चिरायची. त्यात असं कडकडीत तेल टाकून त्यात थोडासा काळा मसाला घरचाच, लाल तिखट आणि असे भाकरी लावून आम्ही एकत्रच सगळे खायला बसायचे. काय चव लागायची. बाजरीची भाकरी असायची ती. आता ब्रेकफास्ट म्हणजे आमचा तो एक छान पदार्थ होता आमचा. आमच्याकडे आठवड्यातून एकदा दोनदा असं पाऊस पडला तर लगेच आमच्या आजी तेच काय 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 खाणार म्हणले की आम्ही म्हणायचं चटणी. मग आमची आजी पटापट सगळ्यांना कांदे सोलायला लावायची, चिरायला लावायची. मग प्रत्येकाला ते कामं वाटून द्यायच्या, कारण खूप लागायचं ना चटणी आपल्याला. म्हणून ते प्रत्येकजण मदत करायचं ती चटणीसाठी. मग ती आजी आम्हाला ती चटणी करून द्यायची. आणि मग शिळी भाकरी असेल तर मग काय, शिळी कमी पडली तर मग ताजी पण मिळायची करून लगेच. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर चला आता ही चटणी कशी बनवायची ते पाहूया. आता आपण त्याचं साहित्य बघूया. मी हे तर 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे लाल तिखट आहे, मीठ आहे, थोडासा हिंग आहे, कोथिंबीर आणि चवीपुरता आपण लिंबू पिळणार आहे. तर चला आता चटणी कशी बनवायची पाहूया. चला आता इथं कांद्याच्या चटणीसाठी आपण तेल गरम करून घेतलं आहे. चांगले कडक तेल गरम करायचं असतं. पण मी आता इथं तेल गरम केलं आहे आणि गॅस बंद केला आहे, कारण तेलात जास्त हे उकळतं याच्यात टाकलं की आपले मसाले करपतील. माझं इथं छान तेल तापून झालेलं आहे. तर आपण याच्यात आता मसाले घालूया. हा हिंग आहे, हा चाट मसाला आहे आणि हे आपलं लाल तिखट आहे. आता हे लगेचच आपल्या कांद्यावर टाकायचं आपल्याला. आता हे आपण चांगलं तेल गरम असं टाकलं आहे. गरमच तेल टाकायचं आहे कांद्यावर. बघा छान झालेलं आहे, किती सुंदर दिसतं हे. चला आता हे आपला चांगला सगळा मसाला तिखट लागून झालेला आहे कांद्याला. बघा किती छान दिसतं आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी चटणी झालेली आहे आपली. आता आपल्या राहिल्या ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिलं आहे. मीठ टाकून घेऊ. चवीपुरता लिंबाचा रस टाकू. छान लागतं लिंबाच्या रसाने. आणि हे शेवटी थोडी कोथिंबीर. तर ही आपली चटणी तयार झालेली. ही कशाबरोबर खायची हे तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता. शिळी भाकरीबरोबर तर खूप छान लागते, किंवा तोंडी लावायला वरण भात केला की त्याच्याबरोबर तर तोंडी लावायला खूप छान लागते ही चटणी. बघा रंग किती छान आलेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.